मित्र हो, सगळ्यात पहिले माझी सगळ्यांना विनंती आहे, की आजचं हे सादरीकरण जे आहे, ते सुरू करण्यापूर्वी आपण कृपा करून आपले जे मोबाईल फोन्स आहेत, ते म्यूटवर ठेवा. म्हणजे तुम्हाला माझा आवाज ऐकू येईल. आणि दुसरी गोष्ट, कुठल्याही प्रकारे आपण कोणाशी संवाद हे सादरीकरण चालू असताना चालू ठेवू नका. त्यामुळे त्याचा आवाज ऐकू येतो आणि सगळं त्यामुळे जरा थोडंसं प्रत्यक्षेप होतो. तरीसुद्धा कृपा करून शांतपणे हे ऐकण्याची आपण माझ्यावर अनुग्रह करावा. आजचं जे सादरीकरण आहे ते रामायणाबद्दल म्हणून नाही आहे, तर रामायणकालीन भारत कसा होता आणि त्या भारताचं स्वरूप कसं होतं याच्याबद्दल आहे. त्यामुळे याच्यात रामाची गोष्ट मी सांगणार नाही आहे. ती आपल्यापैकी अनेकांनी ऐकली आहे, अनेक वेळा ऐकली आहे आणि रामायणावर प्रवचन करणारे इतके उत्तम दर्जेदार लोकं आपल्या अवतीभोवती आहेत, त्याच्यावर भाष्य करणारे, की त्यामुळे वेगळ्यांनी काही त्याच्यावर भाष्य करण्याची माझी तशीही पात्रता नाही आणि तसं मी काही करण्याचं धाडसही करणार नाही. रामायण काळामध्ये भारत कसा होता, भारतवर्षाचं स्वरूप कसं होतं आणि त्या काळातल्या नगरांचं आणि इतर गोष्टींचं रामायणात वर्णन कसं केलं आहे, ते किती वास्तवदर्शी आहे आणि त्याच्यातून आपल्याला कोणत्या स्वरूपाच्या भारताचं दर्शन होतं याबद्दलचं आजचं सादरीकरण आहे. सगळ्यात पहिला आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे रामाला आपण कोणत्या स्वरूपात पाहतो? तर याचं उत्तर असं आहे, की रामाची प्रार्थना, प्रभू रामचंद्र म्हणून प्रार्थना आपण अनेकांनी अनेक वेळा केलेली आहे, करत असतो. ज्यांचा प्रभू रामचंद्रावर परमेश्वर म्हणून विश्वास आहे, त्यांनी तर रामरक्षा कदाचित अनेक वेळा म्हटली असेल. वाल्मिकी रामायणाच्या बालकांडामध्ये रामाचं वर्णन करताना काय म्हटलं आहे? प्रोद्यमाने जगन्नाथम सर्व लोक नमस्कृतम कौसल्या जन यद रामम दिव्य लक्षणम संयुतम. जो परमेश्वर जगाचा स्वामी आहे, ज्याची सर्व पूजा करतात, त्याला सर्व नमन करतात, त्या परमात्मा विष्णूला कौशल्याने आपल्या उदरी रामाच्या रूपात जन्म दिला. तो अनेक दिव्य लक्षणांनी युक्त होता, त्याला माझा मी नमस्कार करतो. रामाच्या जन्माच्या प्रसंगी बालकांडात केलेलं हे रामाचं वर्णन नंतर अनेक अर्थांनी अनेक प्रकारे सिद्ध झालं, खरं सत्य झालं, ही आपल्याला माहीत असलेली गोष्ट आहे. मग रामाचं मराठीमधल्या अनेक कवींनी खूप सुंदर प्रकारे वर्णन केलेलं आहे आपल्या कवितांमधून, ओव्यांमधून, गाथांमधून. त्याच्यापैकी एकच सांगणं शक्य आहे, ते सांगतो. जे ज्ञानस्वरूप आहेत, जगताचे धारण पोषण करणारे आहेत, परमसुख देणारे दाते आहेत, ज्यांचे शरीर सर्वांना पवित्र करणारे आहे, मुनींद्र, योगींद्र, यतीश्वर, देवेश्वर आणि हनुमान ज्यांची नेहमी सेवा करतात, जे पूर्ण आहेत. सीता ज्यांची पत्नी आहे, जे देवतांचे पण गुरु आहेत, ते लक्ष्मीपती भगवान श्रीराम माझ्या चित्तात नेहमी वास करो. रामनामावर ज्यांचा श्रद्धा आणि विश्वास आहे, त्या प्रत्येकाला हे सर्व अगदी योग्य, आणखीन उपयुक्त आणि श्रद्धायुक्त स्वरूपाचं वाटेल. वास्तवात रामायण कसं झालं होतं आणि त्याचं त्या काळातलं स्वरूप कसं होतं हे आता आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. रामायणाची कल्पना काय आहे? आपल्या देशातल्या सनातन धर्मामध्ये 2 महाकाव्यांना आपण फार महत्त्व दिलेलं आहे. त्यापैकी एक आहे श्री रामायण आणि दुसरं श्रीमद महाभारत. हे दोन्ही महाकाव्य आहेत. महाकाव्याचा अर्थ असा की जे अत्यंत प्रदीर्घ आहे, त्यात अनेक प्रकारची कथानकं, उपकथानकं आहेत, ज्यांची रचना एका विशिष्ट काव्य स्वरूपात, एखाद्या विशिष्ट छंदात किंवा एखाद्या विशिष्ट पद्धतीने केली आहे आणि ज्याच्यामधून अनेक महत्त्वाच्या जीवनमूल्यांचा, मानवी स्वभावाचा उत्तम परिचय होतो. अशा स्वरूपाच्या कविता, अशा स्वरूपाचं काव्य म्हणजे महाकाव्य होय. या दोन्ही महाकाव्यांमधून भारताची परंपरा, संस्कृती आणि भारताचं एकंदरीतच विशाल सांस्कृतिक वैभव याचा आपल्याला परिचय होतो. याच्यापैकी श्रीमद रामायण जे आहे, त्याची रचना वाल्मिकी ऋषींनी केली आणि याचं कारण असं आहे की या रचनेमुळे त्यांनी रामनामाला, रामाच्या चरित्राला अजरामरत्व प्राप्त करून दिलं. भारताच्या दृष्टिकोनातून हे सर्वात महत्त्वाचं आणि सर्वात पहिलं असं महाकाव्य आहे. आपल्या देशाचा एक राष्ट्रीय आदर्श आणि राष्ट्रीय मानबिंदू म्हणून देखील आपण रामायणाकडे पाहतो. संस्कृत भाषेत लिहिलेल्या या महाकाव्यामध्ये एका पूर्ण पुरुषाची, एका आदर्श पुरुषाची, श्रीरामाची कल्पना केली आहे की जो मनुष्यांमधला सर्वोत्तम आहे, पुरुषोत्तम आहे, जो आदर्शांचा एकदम उत्कृष्ट नमुना आहे. असा पूर्ण पुरुष जगामध्ये व्यवहार करताना कसा वागतो, अडचणींना, आव्हानांना, संकटांना कशा प्रकारे तोंड देतो आणि आपलं पुरुषत्व, आपलं मूळ स्वभाव जो आहे त्याला न सोडता परिस्थितीमध्ये मात करण्याचा कशा प्रकारे प्रयत्न करतो, याचं एक उत्तम उदाहरण म्हणून आपल्यापैकी अनेक लोक रामाला आदर्श पुरुष म्हणून पाहतात, देव म्हणून देखील पाहतात. या रामायणात 24,000 ओव्या आहेत, 7 कांड आहेत,
500 सर्ग आहेत आणि याच्या रचनेचा कालावधी काय आहे याच्याबद्दल अद्याप तरी निश्चित असं कोणतंही एकमत अद्याप तज्ज्ञ लोक व्यक्त करू शकले नाहीत. याचं कारण असं की काही लोकांच्या मध्ये रामायण हे एक इव्हॉल्विंग पोएम सातत्याने घडत गेलेलं असं एक महाकाव्य आहे. याच्यात प्रत्येक कवींनी त्या काळानुसार त्या परिस्थितीनुसार काही गोष्टी समाविष्ट केल्या आहेत आणि त्यामुळे याची लांबी रुंदी सातत्याने वाढली आहे असाही काही लोकांचा एक समज आहे, ग्रह आहे. तो खरा खोटा याच्याकरता अद्याप तरी आपल्याला अजून बरंच संशोधन करायची आवश्यकता आहे. संपूर्ण रामायण केवळ वाल्मिकी ऋषींनीच लिहिलं का इतर अधिक काही लोकांनी त्यात भर टाकलेली आहे याच्याबद्दल अनेक मतं आहेत, प्रवाद आहेत, काही भाग प्रक्षिप्त मानला जातो. आपल्याला याच्याबद्दल निश्चित असं मत व्यक्त करण्याकरता लागणारे सर्वच पुरावे प्रत्येक माणसाने एका स्वरूपात मान्य केले नाही. त्यामुळे एखाद्या तज्ज्ञानी एखादा आक्षेप घेतला असेल, एखादं मत मांडलं असेल, ते सार्वकालिकच आहे असं समजायचं काही एक कारण नाही. या रामायणाचं वैशिष्ट्य काय की भारतातल्या अनेक शहरांचा, अनेक प्रांतांचा त्याच्यात उल्लेख आहे आणि कुठे कुठे याच्या रामकथेचा संदर्भ आला आहे कोणत्या भागाशी याच्यावरचे अनेक शहरांच्या आणि त्या काळातल्या प्रांतांचा उल्लेख केल्यामुळे आपल्याला त्या रामायण या महाकाव्याचा भारतवर्षावर झालेला प्रभाव, भारतातला संचार आणि भारतात या घडामोडी कोणकोणत्या प्रांतात झाल्या याचा एक परिचय आणि त्या माध्यमातून त्या काळातला भारतवर्ष किती मोठा होता, किती विशाल होता याचा आपल्याला परिचय होतो. इथे सोबत मी नकाशा दिलाय त्याच्याकरता. अयोध्या हे त्यातलं पहिलं महत्वाचं शहर. तिथे रामाचा जन्म झाला. कौशल प्रांताची राजधानी. विदेह किंवा जनकपुरी किंवा मिथिला जनकाचं शहर. पंचवटी जिथे शूर्पणखेचे नागकान कापण्यात आले. दंडकारण्य जिथून सीतेला पळवून नेण्यात आलं. किष्किंधा सुग्रीवाची राजधानी. रामेश्वर जिथे रामाने विजय मिळविल्यानंतर शंकराची पूजा केली आणि श्रीलंका जिथे रावणाचं साम्राज्य होतं. रामायणामध्ये या सर्व शहरांचा, या सर्व भागांचा उल्लेख आहे. त्याचा मी अधिक सविस्तर उहापोह पुढे करणारच आहे. परंतु एक लक्षात घ्या की या रामाचं चरित्र जे आहे ते अनेक गुणसंपन्न अशा व्यक्तिमत्वाचं आहे. रामाचे गुण कोणते आहे असं सांगताना त्याच्या 16 महत्वपूर्ण गुणांवर रामायणातून लक्ष वेधण्यात आलं आहे. तो कसा आहे? तो प्रियदर्शन आहे. कोणालाही त्याच्याकडे पाहिल्यावर आनंद मिळेल, एक प्रकारची प्रसन्नता मनाला मिळेल असा उत्तम व्यक्तिमत्वाचा पुरुष आहे. तो धर्मज्ञ आहे. काय चूक आहे, काय धर्माला अनुकूल आहे, धर्माच्या धारणेनुसार काय योग्य आहे याचा विवेक सातत्याने ठेवणारा तो महापुरुष आहे. तो धर्मव्रत आहे. तो धर्मानुसारच वागणार. त्याच्यात कितीही त्रास झाला, कितीही त्याच्यावर अन्याय झाला तरी देखील धर्म सोडायचा नाही. एक अशा प्रकारच्या एका वचनाने त्यांनी स्वतःला बांधून घेतला आहे. म्हणून त्याला आपण एकवचनी राम असं देखील म्हणतो. तो शक्तिशाली आणि ऊर्जस्व आहे. त्याच्यामध्ये सतत ऊर्जा आहे. प्रत्येक काम करण्याकरता, प्रत्येक सत्कृत्य करण्याकरता तो नेहमी तत्पर आहे. तो इतरांप्रती नेहमी आदराची भावना ठेवणारा आहे. त्यांनी रागावर, मोहावर, लोभावर विजय मिळविला आहे. त्याला आत्मज्ञान झालेलं आहे. तो अत्यंत हुशार, विद्वान, चतुर आहे. तो कोणाचीही ईर्ष्या द्वेष करत नाही. तो सत्यवादी आहे. पूर्ण पुरुष, सशक्त, सबल आणि सक्षम आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे तो विद्वान आहे. त्यांनी अनेक धर्मग्रंथांचं, अनेक कलांचं, अनेक तंत्रांचं अभ्यास केलेला आहे आणि तो गुणवान आहे. कोणालाही आपला मुलगा, आपले आई वडील या प्रकारचे असावे असं वाटावं असं त्याचं अत्यंत उत्तम व्यक्तिमत्व आहे. आणि म्हणून रामाष्टकामध्ये रामाचं वर्णन करताना काय म्हटलं आहे? सुग्रीव मित्रम परम पवित्रम सीता कलत्रम नवमेघ गात्रम कारुण्य पात्रम शतपत्र नेत्रम श्रीरामचंद्रम सततम नमामि. हा कसा आहे? सुग्रीवाचा मित्र आहे, अत्यंत पवित्र आहे, सीतेचा पती आहे आणि करुणा त्याच्यामध्ये पूर्णपणे आहे की जो इतरांप्रती नेहमी दयाभावाने पाहतो. अशा त्या रामचंद्राला मी नमस्कार करतो. मग या रामायणात अनेक ऋषींचा उल्लेख करण्यात आलाय की ज्याच्या माध्यमातून आपण रामायण काळातल्या एकंदर समाज व्यवस्थेचं, एकंदर रचनेचं आपल्याला एकंदरीत ज्ञान प्राप्त होऊ शकतं. किती ऋषींचा उल्लेख केला आहे? जवळपास 27 ऋषींचा आणि महापुरुषांचा संपूर्ण रामायणात उल्लेख आहे. परंतु असं असताना त्यातल्या काही महत्वपूर्ण ऋषी की ज्यांचा रामायणावर विशेष प्रभाव झाला आहे, रामचंद्रावर प्रभाव झाला आहे आणि भारतवर्षावर प्रभाव झाला आहे, अशा काहीच ऋषींची नावं मला इथे सध्या सांगणे शक्य होणार आहे. सगळ्यात पहिलं नाव आहे अगस्ती ऋषींचं. भारद्वाज, ऋष्यशृंग, परशुराम, मुद्गल, शरभंग, वसिष्ठ, विश्रवा, विश्वामित्र, कांभोज, काश्यप आणि पुलस्त्य या सर्व ऋषींनी
रामायणातल्या वेगवेगळ्या कथानकांच्या भागांमध्ये, वेगवेगळ्या काळामध्ये, वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये आपल्या कर्तृत्वाचा परिचय दिला आहे, आपल्या श्रेष्ठत्वाचा परिचय दिला आहे. आपण याच्यापैकी सगळ्यात पहिले आदिकवी वाल्मिकींचा उल्लेख मात्र करायला पाहिजे. रामायणाची रचना जी आपल्याला आज माहीत झालेली आहे, त्याच्याबद्दल आपल्याला आज वाचताना मोठा आनंद मिळतो. अशा त्या महाकाव्याची रचना वाल्मिकी ऋषींनी केली आहे आणि त्याच्याकरता एक अत्यंत उत्तम आणि महत्त्वाच्या श्लोकाचा दाखला नेहमी दिला जातो. एका क्रौंच पक्षाचा वध करताना त्यांनी एका निषादाला पाहिलं आणि त्यांच्या मनात विलक्षण उद्वेग निर्माण झाला. खूप वाईट त्यांना वाटलं आणि तेव्हा त्यांच्या मनात, त्यांच्या तोंडातून एक शब्द, एक श्लोक स्फुरला. तो म्हणजे मा निषाद प्रतिष्ठात्म गम शाश्वती ही समा यत्क्रौंच मिथुनादे गमवधी कामभूत. एका क्रौंचाच्या जोडपाला तू मारून टाकलंस, अत्यंत मोठं दुष्कृत्य केलं आहे, आनंदी असणाऱ्या एखाद्या कुटुंबाचा विरह तू निर्माण केला आहेस आणि म्हणून तू शिक्षेस पात्र आहे. पण त्या श्लोकानंतर त्यांच्या असं लक्षात आलं, रे मी एका विशिष्ट छंदामध्ये, एका विशिष्ट रूपकामध्ये मी शब्दांची रचना केली आहे आणि म्हणून त्यांनी संपूर्ण रामायण याच पद्धतीने श्लोकबद्ध केलेलं आहे. म्हणून या श्लोकाचं वैशिष्ट्य आणि महत्त्व आहे. वाल्मिकी हे अत्यंत महान असे कवी होते. त्यांचा आश्रम नेपाळमध्ये आहे, चितवन नावाचा, अत्यंत योग्य प्रकारे आणि खूप सुंदर ठेवला आहे. आपल्यापैकी जर कोणाला नेपाळ येथे जाण्याची संधी मिळाली तर आपण जरूर पाहावा. एका नदीच्या तीरावर आणि पूर्ण उत्तेजा ठेवलेलं त्यांचं आश्रमस्थान प्रत्येकाने पाहण्यासारखं आहे. दुसरे महान ऋषी जे आहेत अगस्ती, तुम्हाला याच्याबद्दल मला मुद्दाम सांगितलं पाहिजे. आपल्यापैकी प्रत्येक महाराष्ट्रीयन माणसाला याचा अभिमान वाटला पाहिजे. पुण्यापासून जवळ असणाऱ्या अहमदनगर जिल्ह्यात अकोले नावाचं एक छोटंसं गाव आहे. तिथे अगस्ती ऋषींचा आश्रम आहे आणि गंमत म्हणजे या अगस्ती ऋषींचा केवळ रामायणावरच नव्हे तर संपूर्ण वैदिक संस्कृतीवर विलक्षण प्रभाव झालेला आहे. अगस्ती ऋषींनी रामाला मदत केली, मार्गदर्शन केलं, विद्यादान केलं. त्याही पेक्षा महत्वाचं म्हणजे रामायण काळामध्ये असणाऱ्या अनेक राक्षसांचं त्यांनी निर्दालन केलं. वातापय आणि इल्वल यांची गोष्ट कदाचित आपल्याला माहिती असेल. हे दोन बंधू त्या जंगलातून, त्या भागातून जाणाऱ्या लोकांना पकडून फसवून मारून खात असत. अगस्ती ऋषींवरही त्यांनी हा प्रयोग करण्याचा प्रयत्न केला. अगस्ती ऋषींनी पहिल्या भावाला आपल्या पोटातच टाकून घेतलं आणि दुसऱ्याला म्हणाला की आता ठीक आहे, तू त्याला आवाज दे. त्याच्या लक्षात आलं आणि वातापीचा सुद्धा क्रोधाने आणि शोकाने मृत्यू झाला. समाजातल्या कंटकांना नष्ट करण्याचं काम तर अगस्ती ऋषींनी केलंच. अनेक उत्तम रचना केल्या. त्याच्याबद्दल अगस्ती ऋषींचं एक सादरीकरण मी काही महिन्यांपूर्वी केलेलंच आहे. परंतु सगळ्यात महत्वाचं म्हणजे जो मोठा असा विंध्य पर्वत होता त्याला त्यांनी नम्र केलं. एका अर्थाने विंध्य पर्वतातून लोकांना जाण्या येण्याचा मार्ग उपलब्ध करून दिला आणि दक्षिण आणि उत्तर भारतामधली असणारी दरी कमी झाली. दक्षिण भारतात अगस्तींना अगस्त्यार असं म्हणतात. व्याकरणाचे रचनाकार म्हणून देखील, तमिळ भाषेच्या व्याकरणाचे रचनाकार म्हणून देखील त्यांचा मोठा लौकिक आहे. तिसरे जर महत्वाचे ऋषी कोणते असतील तर ते विश्वामित्र आहे. विश्वामित्रांशिवाय रामायणाची कल्पनाच करता येणार नाही. विश्वामित्र ऋषींनी रामाला शस्त्रविद्या दिली, इतर प्रकारच्या अनेक विद्यांचं दान केलं. ते एक अत्यंत महान असे ऋषी होते. त्यांना ब्रह्मर्षी ही पदवी मिळविण्याकरता त्यांनी मोठी तपश्चर्या केली आणि गायत्री मंत्रासारखा अत्यंत उत्तम असा विलक्षण शक्तिशाली महामंत्र त्यांनी मानव समाजाला दिला. त्यांचा आश्रम देखील उत्तर प्रदेशात तपोवन येथे आहे. हाही आश्रम खूप पाहण्यासारखा आहे. त्यानंतरचे ऋषी वसिष्ठ. वसिष्ठ आणि अगस्ती हे दोघं भाऊच, त्यांना कुंभोदक असं म्हणतात. त्या वसिष्ठ ऋषींचं वैशिष्ट्य असं आहे की त्यांनी, ते रामाच्या कुळाचे, इक्ष्वाकू कुळाचे कुलगुरू होते. संपूर्ण दशरथ राजाला आणि इक्ष्वाकू कुळाला मार्गदर्शन करणाऱ्या वसिष्ठांची परंपरा, ज्ञानसाधना विलक्षण मोठी आहे. ऋग्वेदातलं संपूर्ण 7वं मंडलाची रचना त्यांनी केली आहे असंही मानलं जातं. वसिष्ठ ऋषींच्या एकंदरीतच या महान योगदानामुळे आपण सर्वांनी त्यांचे कृतज्ञ राहायला पाहिजे. त्यांच्याकरता आणि विश्वामित्रांकरता रामायणाच्या, वाल्मिकी रामायणामध्ये जो श्लोक दिलेला आहे तो खरोखरच मंचक आहे. ततः कदाचित अगत्य विश्वामित्रो महामुनी जयाचे यज्ञ रक्षार्थम रामशक्ती रोधकम वसिष्ठवचनात रामम लक्ष्मेण समन्वितम कृच्छेन रूपती तस्य कौशिकस्य करई ददौ. एक लक्षात घ्या, रामाला घडविण्यात, त्याची एकंदरीतच शारीरिक आणि शस्त्रविषयक ज्ञान संपादन करण्याची क्षमता वाढविण्यात विश्वामित्रांचा जसा योगदान आहे, तर रामाची बौद्धिक क्षमता, त्याच्या स्वभावाची जडण करण्यावर वसिष्ठ ऋषींचा देखील मोठा प्रभाव झाला आहे. योग वसिष्ठासारख्या अत्यंत उत्तम अशा ग्रंथाची रचना वसिष्ठांनी केली. आणि गंमत म्हणजे त्यांचा आश्रम हा गुवाहाटी येथे आसाममध्ये आहे.
भारद्वाज नावाच्या ऋषींबद्दल आपण कदाचित ऐकलं असेल. त्यांच्याबद्दल एक अजून महत्वाची बातमी माहिती तुम्हाला मला द्यायची आहे, की आपण ज्या विमान विद्येबद्दल कदाचित विश्वास ठेवत असाल, की भारतीय पुराणांमध्ये किंवा भारतीय जुन्या काळातल्या ऋषीमुनींनी विमान विद्येचा विकास केला होता, त्याचं सर्व श्रेय या भारद्वाज मुनींना दिलं जातं. त्यांनी विमान विद्या नावाचा एक उत्तम ग्रंथ लिहिला होता, असाही उल्लेख अनेक ठिकाणी आहे. आपल्यापैकी अनेकांनी जर संशोधनाची संधी आणि क्षमता असेल तर निश्चितपणे या ग्रंथाचा आपण शोध घेतला पाहिजे. सप्तऋषींपैकी एक म्हणून त्यांचा उल्लेख केला जातो. ऋग्वेदाच्याही निर्मितीत भारद्वाज ऋषींचं मोठं योगदान आहे. एक उत्तम औषधतज्ञ, व्याकरणतज्ञ, अर्थशास्त्रज्ञ म्हणून देखील भारद्वाजांचा उल्लेख होतो. अत्री हे शेवटले मुनी, या मी जे सांगणार आहे त्यांच्यापैकी. अहिल्या आणि अत्रींबद्दल आपल्यापैकी कोणाला माहिती नाही आहे. सप्तर्षींमध्ये अत्रींना मोठं स्थान, महत्वाचं स्थान आहे ऋग्वेदाच्या निर्मितीतही. परंतु त्याहीपेक्षा म्हणजे अत्री ऋषींनी रामाला आणि त्यांच्या पत्नीने त्या सीतेला मोठा उपदेश केला. कधी मळणार नाही अशा वस्त्रांचं दान केलं, ज्यामुळे सीता अत्यंत सुरक्षित राहू शकली. त्यांचा आश्रम उत्तराखंडात गोपेश्वर येथे आहे. या सर्व ऋषींबद्दल सांगण्याचा हेतू काय होता हो, की एकंदरीतच रामायणामध्ये ज्या महान ऋषींचा उल्लेख आहे ते एकाच प्रांतात, एकाच गावात राहणारे नाही आहेत. ते संपूर्ण भारतभर त्यांचा एकंदरीत संचार आहे, त्यांचा निवास आहे. मग जर रामायण खरं असेल किंवा रामायण काळात हे सर्व ऋषी निवास करीत असतील, तर भारताच्या किती प्रचंड मोठ्या भागामध्ये त्यांचा एकंदरीतच विस्तार झाला होता. त्यावरून त्या काळातल्या भारताच्या विस्ताराची आपल्याला थोडीशी कल्पना येऊ शकते. 6व्या शतकापूर्वी इसवी सनाच्या भारत कसा होता, त्यात अनेक प्रकारची महाजनपदं होती. त्यांच्यामुळे त्या महाजनपदांच्या आधारावर आपल्याला भारताच्या एकंदरीत विस्ताराची कल्पना येऊ शकते. आणि याच्याकरता अनेक लोकांनी अभ्यासही केलेला आहे, खूप उत्तम संशोधन केलेलं आहे. रामरक्षा, आनंद रामायणामध्ये रामरक्षेचं जे वर्णन केलेलं आहे किंवा ज्या रामरक्षेची जी रचना आहे ती आपल्या परंपरागत रामरक्षेपेक्षा वेगळी आहे. सीता लक्ष्मणस संशोभित पार्श्वाय परमात्मने नम पट्टाभिषिक्ताय रामाय निवारिणे आपदाम पहरतारम दातारम सर्वसंपदाम लोकाभिरानम श्रीराम भूय भूय. आनंद रामायणात श्रीरामाचं वर्णन करताना खूप मोठी अशी एक रामरक्षा, जवळपास 50 श्लोकांची. त्याच्यामध्ये रामाचे वेगवेगळे गुणच नव्हे तर ज्या ज्या शहरांचा, ज्या ज्या भागांचा उल्लेख रामायणात आहे त्यापैकी काही भागांचा देखील खूप उत्तम प्रकारे उल्लेख करण्यात आला आहे. त्या प्रांतांचा रामायणात उल्लेख केला आहे. त्यांचा जर आपण विचार केला तर असं लक्षात येईल की रामायण काळी लोकांना किंवा महाकवींना भारताच्या एकंदरीत विस्ताराची पूर्ण कल्पना होती. भारतवर्षाबद्दल त्यांची कल्पना संकुचित मुळीच नव्हती. उलट ज्या अनेक नगरांबद्दल आपल्याला आज माहिती आहे, ज्या शहरांबद्दल, प्रांतांबद्दल, त्याचं ज्ञान त्यांनाही होतं. उदाहरण म्हणून सांगतो, अंगदेश राजा दशरथांनी तिथल्या राजाला मदत केली होती. तिथला राजा रामपाद हा दशरथाचा मित्र होता. आज ज्याला आपण बिहार म्हणतो त्यातला काही भाग जो आहे त्याला अंगदेश असं म्हणत असत. अनूप देश, गोमती नावाच्या उत्तर प्रदेशातल्या नदीच्या किनाऱ्यावर असणारा जो प्रदेश आहे त्याला त्या काळात अनूप देश असं म्हणत होते. आंध्र देश, आजही ज्याला आपण आंध्र प्रदेश म्हणतो, तो गोदावरीच्या तीराच्या नंतरचा भाग आहे. त्याचाही उल्लेख रामायणात आहे. इंद्रशील देश हा मात्र कुठे प्रांत होता हे काही आज आपण सांगू शकत नाही, कारण त्याचं त्या काळातलं भौगोलिक स्वरूप काय होतं याची आपल्याला आज कल्पना नाही आहे. उत्कल, ज्याला आपण आज ओरिसा म्हणतो, उत्तर कुरु, ज्याला आज आपण हरियाणा असं म्हणतो, तो भाग. कलिंग देश हाही आज ओरिसाचा भाग आहे. उशिक हाही आज ओरिसाचा भाग आहे. एकंदरीत विचार करा की किती मोठ्या विस्तारपूर्ण अशा देशाची त्या काळातल्या कवींना, लोकांना जाणीव होती, भूगोलाची जाणीव होती. ज्यांना एवढी विस्तारित भूगोलाची जाणीव होती अशा लोकांना भारताबद्दलची माहिती नव्हती किंवा त्या काळात भारत संकुचित होतं असं म्हणणं बरोबर होणार नाही. मग रामायणाचा शोध कोणी कोणी घेण्याचा प्रयत्न केला, मी याच्यातल्या काही निवडक शोधांचा मात्र उल्लेख करणार आहे. एक नाव फार आपल्या परिचयाचं असायला पाहिजे एका महाराष्ट्रीयन तरुणाचं. त्यांचं नाव आहे निलेश नीलकंठ ओक. मूळचे रत्नागिरीचे असणारे हे गृहस्थ आज अमेरिकेत निवास करतात. त्यांनी रामायणाचा, महाभारताचा अत्यंत सखोल अभ्यास केलेला आहे आणि वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या पुराव्यांच्या माध्यमातून त्यांनी एक पुस्तक लिहिलं. तसं पाहिलं तर रामायणावर 2 पुस्तकं लिहिली. पहिल्या पुस्तकाचं नाव आहे 12,209 ख्रिस्तपूर्व. त्यांच्या म्हणण्यानुसार रामायणाची रचना किंवा रामायण काळातल्या घटना या जवळपास आजपासून 14,000 वर्षांपूर्वी झाल्या आणि त्याकरता त्यांनी वाल्मिकी रामायणातल्या अनेक घटनांचा उल्लेख केलेला आहे. त्याच्या आधारावर भौगोलिक, तांत्रिक
आणि भाषाशास्त्रज्ञाच्या शिवाय इतर अनेक प्रकारचे पुरातत्वीय पुरावे गोळा करून त्यांनी हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनी रामरावण युद्धाची तिथी सुद्धा निश्चित केलेली आहे. अर्थात यावर आपण विश्वास ठेवायचा किंवा नाही हे आपापलं आपण प्रत्येकाने ठरवायचं आहे. दुसऱ्या आणखीन एका पुस्तकाचा उल्लेख मला केला पाहिजे. द सर्च फॉर रावणाज लंका. आगाशे नावाच्या सुकन्या आगाशे नावाच्या एका संशोधिकेने बडोद्याच्या हे पुस्तक लिहिलेलं आहे. हा सुद्धा खूप अभ्यासपूर्ण असा ग्रंथ आहे. यापूर्वी ज्या ग्रंथाचा उल्लेख मी केला तो माझ्या संग्रहात आहे. 12,209 ख्रिस्तपूर्व. आपणही तो कदाचित ॲमेझॉनवर विकत घेऊ शकता. परंतु हा जो रावणाज लंका नावाचा जो शोधप्रबंध आहे तोही पुस्तक रूपात प्रकाशित झाला आहे. त्या विदुषीच्या मते, श्रीमती आगाशे यांच्या मते, रावणाची लंका जी होती ही ओरिसा किंवा मध्य प्रदेशाच्या आसपास कुठेतरी असावी. आपल्यापैकी अनेकांनी सांकलिया नावाचं एक नाव ऐकलं असेल, महान पुरातत्व शास्त्रज्ञ, त्यांचाही तोच अंदाज आहे. या विदुषींनी देखील अनेक प्रकारच्या जागांना भेट दिलेली आहे. रामायणात ज्या ज्या स्थळांचा उल्लेख आहे त्यांना भेट दिलेली आहे. अनेक पुस्तकं गोळा केली आहेत, अनेक प्राचीन ग्रंथ, पोथ्या, त्यातल्या तिथी त्याच्यानुसार वेगवेगळ्या प्रकारच्या घटनांचं आगणन करून त्यांनी हा सिद्धांत मांडला आहे. आणि त्यांच्या म्हणण्यानुसार वाल्मिकी ऋषींना, महाकवी वाल्मिकींना भूगोलाचं विलक्षण उत्तम ज्ञान होतं. त्यांनी ज्या ज्या प्रकारे या स्थळांचा उल्लेख केला आहे त्या गोष्टी, ती स्थळं आजही तिथे उपलब्ध आहेत. त्यामुळे वाल्मिकी रामायणावर विश्वास ठेवायला हरकत नाही असंही त्यांचं एकंदरीत म्हणणं आहे. त्याकरता त्यांनी एक वाल्मिकी रामायणाच्या आधारावर नवीन नकाशा देखील सादर केलेला आहे. आणखीन एका पुस्तकाचा उल्लेख मला अभिमानाने करावासा वाटतो, कारण हे नाव आपल्यापैकी प्रत्येकाच्या परिचय असेल. पुण्याचेच एक सद्गृहस्थ आहेत. त्यांनी एक खूप उत्तम अशा प्रकारचं अध्ययन केलेलं आहे, संशोधन केलं आहे. त्यांचं नाव श्री पवी वर्तक. त्यांनी लिहिलेलं भीमावरचं स्वयंभू नावाचं पुस्तक कदाचित आपल्यापैकी अनेकांनी वाचलं असेल. वास्तव रामायण नावाचं देखील त्यांनी खूप सुंदर पुस्तक लिहिलेलं आहे. पण त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे द सायंटिफिक डेटिंग ऑफ रामायण अँड वेदास हे पुस्तक देखील माझ्या संग्रहात आहे. आणि सायंटिफिक डेटिंग ऑफ महाभारत वार या दोन्ही पुस्तकांमधून त्यांनी वेगवेगळ्या पुरातन काळात झालेल्या घटनांची मांडणी, पुनर्रचना करण्याचा प्रयत्न केला आहे. डॉक्टर वर्तक यांच्या मते रामायणाचा काळ हा 9000 ख्रिस्तपूर्व असला पाहिजे आणि त्याच्याकरता त्यांनी केवळ ज्योतिर्गणिताचा उपयोग केला आहे. रामायणात ज्या ज्या श्लोकांमध्ये वेगवेगळ्या तिथींचा, वेगवेगळ्या घटनांचा आणि त्या काळात अवकाशात असणाऱ्या ग्रहस्थितीचा उल्लेख केला आहे त्याच्या आधारावर त्यांनी या गोष्टी गणिताने सिद्ध करण्याचा प्रयत्न केला आहे. आपल्यापैकी अनेकांना याची रुची असेल तर हे पुस्तक खरंच वाचण्यासारखं आहे. त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे श्री हर्ष इंद्रसेन यांनी आणखीन एक पुस्तक लिहिलेलं आहे, डेटिंग ऑफ रामायण या नावाचं. या पुस्तकामध्ये त्यांनी राम हा केव्हा जन्माला आला होता हे त्या रामायणातल्या, वाल्मिकी रामायणातल्या काही विशिष्ट श्लोकांच्या माध्यमातून सिद्ध करण्याचा प्रयत्न केला. आणि त्यांच्या मते रामाचा जन्म हा मुळातच 5351 ख्रिस्तपूर्व या साली झाला असावा. आणि त्याकरता त्यांनी ग्रहण, ज्योतिर्गणित, ग्रहांची स्थिती या सर्वांचा उल्लेख आणि त्यांचा खूप उत्तम प्रकारे उपयोग करून वेगवेगळ्या प्रकारे आपलं मत सिद्ध करण्याचा प्रयत्न केला आहे. हिस्टॉरिक रामा या नावाचं नीलकंठ ओक यांचं आणखीन एक पुस्तक आहे. मगाशी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे त्याहीमध्ये त्यांनी रामायण केव्हा घडलं असेल, रामाचं वास्तव दर्शन काय असू शकेल याचा खूपच उत्तम उहापोह केला आहे. तर श्री राम के युग का तिथी निर्धारण या नावाचं पुष्कर भटनागर यांचं एक संशोधन आहे. त्यांनी देखील ज्योतिर्गणिताचाच वापर केला आहे. यासोबत मला आणखीन एका पुस्तकाचा उल्लेख करायचा आहे, ते म्हणजे हिस्टॉरिसिटी ऑफ वेदिक अँड रामायण एराज. श्रीमती सरोज बाला या एक IAS अधिकारी होत्या. त्यांनी आयकर विभागात अनेक वर्ष सेवा केल्यानंतर त्याच आपल्या सेवेच्या काळात अनेक रामायणकालीन ठिकाणांना भेट दिली आणि त्या सगळ्या ठिकाणून प्राप्त झालेलं साहित्य, जुन्या पोथ्या, अनेक प्रकारच्या भौगोलिक आणि ज्योतिर्गणिताच्या सिद्धांतावर आधारित अनेक घटनांचा, भौगोलिक घटनांचा, खगोलीय घटनांचा त्यांनी अभ्यास केला आणि त्याच्या आधारावर वाल्मिकी रामायण ही सत्यकथा आहे हे सिद्ध करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. 5100 ख्रिस्तपूर्व म्हणजे जवळपास 7000 वर्षांपूर्वी रामायण झालं असेल असाही त्यांचा एक एकंदरीत अभ्यासाचा निष्कर्ष आहे. मग खरोच रामायण झालं का? आपल्याला अनेकांना याच्याबद्दल आपल्या मनात संदेह असू शकतो. रामायण झालं नाही असं म्हणणारे अनेक लोक आपल्या देशात आहेत. राम हा कल्पित होता, रामायण हे कल्पित काव्य आहे आणि राम नावाच्या व्यक्ती कधी जन्माला न आल्यामुळे बाकीच्या सर्वच गोष्टी प्रक्षिप्तच आहे असं म्हणणाऱ्या विद्वानांचा एक मोठा वर्ग आपल्या देशात आहे. त्यांचंही मत कदाचित बरोबर असू शकेल, पण त्याही करता त्यांना योग्य तो पुरावा मात्र द्यायला पाहिजे. राम झाला होता आणि याच काळात झाला होता असं म्हणणाऱ्यांनी जे आपल्या पुरावे सिद्ध करण्याचा प्रयत्न केला त्याच्याकरता अनेक प्रकारचं लिखाणही केलंय. अर्थातच
जोपर्यंत आपल्यापाशी एक निश्चित पुरावा आणखी जो सर्वमान्य होत नाही तोपर्यंत त्याच्यावर वादविवाद चालूच राहील, यात संशय नाही. परंतु महादेवानी प्रत्यक्ष रामाची स्तुती करताना काय म्हटलं आहे? इमम स्तवम नित्य मन्यन्य भक्त्या शृण्वितम मायांती लिखंती ये वै, ते सर्व सौख्यम परमम च लब्धा भवत्पदम यांतु भवत प्रसादात. जो मला भवत प्रसाद देऊ शकतो असा जर कोणी असेल तर तो प्रत्यक्ष रामचंद्रच आहे. अर्थात जेव्हा महादेवासारख्या देवांच्या देवानी रामाची प्रार्थना, रामाचं पूजन करताना असं म्हटलं असेल तेव्हा रामाबद्दल संशय घेण्याचं कारण माझ्यासारख्या सामान्य माणसाला योग्य वाटत नाही. मग रामायणात ज्या ज्या प्रांतांचा उल्लेख केलाय ते प्रांत आहेत का, ती शहरं आहेत का, ती कुठे आहेत याचा आपण विचार करायला पाहिजे. रामायणात ज्या महत्वपूर्ण शहरांचा वारंवार उल्लेख आलेला आहे, वेगवेगळ्या घटना या शहरांच्या मध्ये किंवा शहरांच्या किनाऱ्यावर कुठेतरी झाल्या आहे असा उल्लेख आलाय, ती शहरं पहा बरं कोणती आहे. वीरमत्स्य हे गंगेच्या तीरावर असणारं शहर होतं. दक्षिणापथ बुंदेलखंडामध्ये आजही या नावाचं एक छोटंसं गाव आहे. मालव ज्याला आपण आज इंदोर म्हणतो, काशी आजही काशीच नाव आहे. कुशल बिहारमध्ये आहे. करुपाथ हे शहर मात्र आज ज्याला आपण आसाममधला काही भाग म्हणतो तेथे आहे. मल्लभूमी हे मणिपूर पाशी आहे असं मानलं जातं. हस्तिनापूर, शृंगवेरपूर आणि यासारख्या अनेक शहरांचा उल्लेख त्याच्यामध्ये झालेला आहे. नंदीग्राम आपल्या महाराष्ट्रातून नांदेड, पंचवटी नाशिक, मिथिला बिहारमध्ये आहे. या सर्व शहरांचा ज्या महाकाव्यात उल्लेख झाला जवळपास 36 शहरांचा, ते महाकाव्य ज्यांनी कुणी त्याची कल्पना केली असेल त्यांनी केवळ कल्पनेच्या माध्यमातून दिलं असेल, या शहरांबद्दल माहिती नसताना असं म्हणणं थोडंसं गैर होईल असं माझं मत आहे. मग रामचंद्रांनी स्वतः काही शहरं स्थापन केली असाही उल्लेख रामायणात आहे आणि त्या शहरांची नावं तुम्हाला मी सांगतो आणि ती शहरं आजही अस्तित्वात आहेत. अर्थात त्या शहरांचं स्वरूप बदललेलं आहे. त्याच्यापैकी काहींचा आज अगदी गावाच्या स्वरूपातच आलेली आहे. कुशावती श्रीरामचंद्रांनी या शहराची स्थापना केली होती, ते आज बिहारमध्ये आहे. पुष्कलावत लक्ष्मणांनी स्थापन केलेलं शहर आहे. मधुपुरी शत्रुघ्नांनी स्थापन केलेलं शहर आहे पूर्वोत्तर भारतामध्ये. श्रावस्ती रामाने स्थापन केलेलं शहर आहे. इतक्या सगळ्या शहरांची निर्मिती, नगरांची निर्मिती केल्याचा उल्लेख रामायणात जर असेल तर निश्चितपणे त्याला काहीतरी आधार असला पाहिजे. मग आज त्या शहरांपैकी कोणती शहरं उपस्थित आहेत, त्यांना काय नाव आहे ह्याचाही आपण जरा विचार केला तर ती जुन्या काळातली शहरं होती का हा प्रश्न आपल्या मनातून निघून जाईल. ज्याला आपण तक्षशिला म्हणतो असं शहर आजही आहे, ते पाकिस्तानमध्ये आहे. पुष्कलावती ज्याला असं म्हणतो ते आज त्याला पेशावर असं म्हटलं जातं. लक्ष्मणावती म्हणजे आजचं लखनौ आहे. लवपुरी या नावाचं शहर रामानी आपल्या मुलांकरता बांधलं, लवकुश पैकी लव नावाच्या मुलाकरता, त्याला आज आपण लाहोर असं म्हणतो, ते पाकिस्तानात आहे. मिथिला ज्याला आपण आज जनकपुरी, कदाचित नेपाळमधलं जनकपुरी हेच असावं असंही मानलं जातं. परंतु रामायणातल्या इतर अनेक प्रांतांचा उल्लेख केवळ रामानी किंवा वाल्मिकींनी केला नाही तर त्याच्याकरता एका दुसऱ्याच माध्यमाचा वापर केला गेल्याचं आढळून येतं. सुग्रीवाला जेव्हा रामानी आदेश दिला की आता सीतेच्या शोधाला तू सुरुवात कर, पावसाळा संपलेला आहे, तुझ्या अनुयायांना तुझ्या सेनापतींना आदेश दे, त्यावेळेला सुग्रीवानी आपल्या सर्व महामंत्र्यांची आणि श्रेष्ठ अशा वानर राजांची एक सभा बोलावली. या सभेमध्ये सुग्रीवानी भारताचं वर्णन केलेलं आहे आणि केवळ भारताचंच नव्हे तर भारताबाहेरच्या अनेक देशांचंही वर्णन केलं आहे. श्री ओक यांनी याच्या आधारावर एक पुस्तकच लिहिलं आहे, सुग्रीवाज ॲटलास नावाचं. कोणकोणत्या प्रांतांचा उल्लेख केला आहे त्याच्यावरून तुम्हाला वाल्मिकी ऋषींना भारताचं किती उत्तम आणि सखोल ज्ञान होतं याचा अंदाज येईल. कांबोज आजच्या काळातलं मध्य प्रदेशातलं एक महत्वाचं शहर. कुक्षी प्रदेश आज हे शहर कुठे आहे आपल्याला माहिती नाही. कुरू ज्याला आज आपण हरियाणातलं कुरुक्षेत्र म्हणतो. केरळ आजचाच केरळ. चंद्रचंत्र या नावाचं शहर बंगालमध्ये आजही आहे, त्याला आपण चंद्रनगर असं म्हणतो. चोल आजचं तमिळनाडूमधला एक महत्वाचा भाग. पांड्य तमिळनाडूमध्येच आहे. कौशिक आज हे शहर कुठे आपल्याला माहीत नाही आहे. पुलिंद उत्तर पूर्वेला आहे. द्रविड आजचा तमिळनाडू. प्रस्थल उत्तर पूर्वेला आहे. गंधर्व आजचा जो सिंध प्रांत आहे त्याला त्या काळात गंधर्व असं म्हणतात. पौंड्र तेलंगणापाशी आहे. चोल तमिळनाडूपाशी आणि केरळापाशी आहे. ध्रुमकुल्य हेही दक्षिण भारतातलाच एक महत्वाचा भाग असला पाहिजे. कौशिक छत्तीसगडपाशी आहे. छत्तीसगडमधल्या रायपूर शहरापाशी आहे. एकंदरीतच किती मोठ्या विस्तारित अशा भारताची कल्पना सुग्रीवाला होती किंवा वाल्मिकींना होती हे यावरून स्पष्टच होतं.
भारताबाहेर सीतेचा शोध कुठे घेतला पाहिजे याचा सुग्रीवाने जो उल्लेख केला आहे, याच्याबद्दलची जी माहिती दिली आहे ती आपल्याला खरंच चकित करण्यासारखी वाटेल. तो म्हणतो सुवर्णभूमीला जा, म्हणजे कुठे हो? थायलंडमध्ये. यवद्वीपात म्हणजे जावामध्ये जा. सुदर्शन म्हणजे आजचं ज्याला आपण अंदमान म्हणतो, अंदमान हा शब्द हनुमान या नावावरून आलाय असाही एक सिद्धांत मांडला जातो. म्लेंच ज्याला आपण आज अफगाणिस्तान म्हणतो, मद्रक आज पाकिस्तानात आहे, यवन म्हणजे आजचा इराण, गांधार म्हणजे अफगाणिस्तान आणि अनिलब्ध म्हणजे आजचं लक्षद्वीप. एवढ्या सगळ्या बेटांची, प्रांतांची, देशांची ज्याला माहिती होती अशा महाकवीला भारताचं ज्ञान नव्हतं असं म्हणण्याचं काय कारण आहे हो? आणि सुग्रीवांनी आणखीन काही स्थानकांचा, काही प्रांतांचा उल्लेख केला आहे. ब्रह्ममल आसामपाशी आहे, कामरूप आसाममधलं आजचं गुवाहाटी शहर, मगध आजचं बिहार, वरद आजचं उत्तर प्रदेशातला एक भाग, शूरसेन बिहारच्या उत्तरेला असणारा एक भाग, महिंसक अगदी दक्षिणेच्या शेवटल्या टोकाचा भाग म्हणजे जिथे रामेश्वर आहे, करुष नावाचा प्रांत आज हा कुठे आहे माहिती नाही आपल्याला, बोहरात म्हणजे आज ज्याला आपण पंजाब असं म्हणतो, आणि वंग म्हणजे आजचा बंगाल. म्हणजे जवळपास कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत आणि इकडे प्रागज्योतिषीपूर किंवा गुवाहाटीपासून तर पंजाबपर्यंत, पेशावरपर्यंत सर्व शहरांचा उल्लेख वेगवेगळ्या प्रकारे वाल्मिकी रामायणात आलेला आहे. यातला एक श्लोक तुम्हाला सांगितला तर कदाचित तुमच्या लक्षात माझा मुद्दा येईल. तत्र मिलिंछान पुलिंदानच शूरसेनान तथैवच प्रस्थालन भरतांचैव कुरुमच सह मद्रकैः कांबोज यवनांचैव शकान पत्तनानीच अन्वीक्ष दरदानचैव हिमवंतं विचिन्तवत् उत्तराः कुरुवा तत्र पुण्य प्रतिश्रिया ततः कांचन पद्माभिः पद्मिभिः कृतोदका नीलवैदुर्य पत्राढ्या नद्या तत्र सहस्रशः रक्तोत्पल वनैश्च अत्र मंडिता हिरण्यवे. केवळ या प्रांतांची नावं सांगितली नाही आहे, त्याचं वर्णन केलं आहे. तिथे काय मिळेल, कोणकोणत्या प्रकारच्या वस्तू असतील, कोणत्या नद्या असतील, कोणती सरोवर असतील, याचा इतका उत्तम उल्लेख सुग्रीवांनी केलेला आहे आपल्या अनुयायांना मार्गदर्शन करताना. याचा अर्थ कदाचित सुग्रीव स्वतः या सगळ्या भागांचं भ्रमण करून आला असेल आणि एवढा उत्तम उल्लेख, एवढ्या उत्तम प्रकारे त्याचा उल्लेख झाला आहे. त्या महाकाव्यातल्या गोष्टी संपूर्णपणे कपोलकल्पित, मनोरंजक आणि दंतकथा असतील असा आक्षेप घेणं थोडंसं धार्ष्ट्याचंच होईल. रामायणामध्ये अनेक शहरांचा उल्लेख आहे. अवंती आजही हे शहर आपल्याला माहिती आहे, इंदोर पाशीच आहे. अंगलप या नावाचं शहर, अब्रवंती नावाचं शहर, प्रागज्योतिषीपूर आजचं गुवाहाटी आणि मृच्छिंदपट्टण हे शहर तमिळनाडूमध्ये आजही आहे. सगळ्यात महत्त्वाच्या शहरांच्या थोडक्यात माहिती सांगितली तर आपल्याला रामायणातील एकंदरीतच या शहरांचा, या भूमीचा परिचय होईल. अयोध्या, इथे रामाचा जन्म झाला, शरयू तीरावरचं अत्यंत महत्त्वाचं शहर. मग ही अयोध्या त्या काळात होती का, याच्याकरता अनेक पुस्तकांमध्ये, प्राचीन ग्रंथांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे संदर्भ आणि उल्लेख सापडतात. कालिदासाच्या रघुवंशामध्ये अयोध्येचा उल्लेख आहे, ब्रह्मपुराणामध्ये याचा उल्लेख अयोध्या नावानीच आहे आणि त्याला दुसरं नाव साकेत असं आहे. त्याशिवाय अनेक जुन्या ग्रंथांमध्ये चिंतामणी असेल, अभिनंदन असेल, यशोधराच्या कामसूत्रांमध्ये असेल, रामायणाचा वेगवेगळ्या ठिकाणी अयोध्येचा वेगवेगळ्या ठिकाणी उल्लेख झाला आहे. भगवत पुराणामध्ये सुद्धा अयोध्या या नावाचं शहर असल्याचा उल्लेख आहेच, पद्मपुराणात आहे. आणि गुप्त काळामधल्या अनेक काव्यांमध्ये, अनेक महाकाव्यांमध्ये, ग्रंथांमध्ये, नाटकांमध्ये सुद्धा अयोध्या नगरीचा विलक्षण उत्तम प्रकारचा उल्लेख आहे. म्हणजे कोण्या एकेकाळी अयोध्या नावाचं शहर होतं ही गोष्ट तर निश्चितच वास्तविक रूपाला धरून आहे. आणि हीच एक ती अयोध्या आहे की जिथे रामाचा जन्म झाला होता. विष्णू स्मृतीमध्ये देखील अयोध्येचा उल्लेख आहे. 1092 मध्ये प्रकाशित झालेलं, लिहिल्या गेलेलं एक जुनं अत्यंत अशी एक पोथी सापडली. ती जवळपास सर्वात प्राचीन अशी स्वरूपाची पोथी आहे. त्याच्यातही अयोध्या नगरीचा उल्लेख आहे. दुसरं जे महत्वाचं शहर आहे जनकपुरी. आता त्याच्यावर मोठा वाद सुरू आहे. आपल्या शेजारच्या एका देशांनी राम आमच्याच देशात जन्माला होता असा दावा केल्याचं आपण वाचलं असेल. नेपाळ नावाच्या देशामध्ये हे जनकपुरी नावाचं शहर आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल, या शहरामधल्या तत्कालीन जनकाच्या वाड्याच्या बद्दल जे सांगितलं जातं आणि त्याची ज्या प्रकारे निगा राखली आहे ती आपल्यापैकी अनेकांना आश्चर्यचकित करणारी वाटेल. ज्यांनी नेपाळमधलं जनकपुरीचा विदेह राजाचा, जनकाचा वाडा पाहिला असेल, राजवाडा पाहिला असेल, ते खरंच स्तंभित झाले असतील. कारण त्याची निगा फार उत्तम प्रकारे त्यांनी ठेवली आहे. त्यांच्या दृष्टीने हा त्यांच्या अभिमानाचा, त्यांच्या श्रेष्ठ अशा संस्कृतीचा एक मोठा मानस्तंभ आहे असं त्यांना वाटतं. आजही तिथे विवाह पंचमी नावाचा उत्सव केला जातो. राम आणि सीतेच्या विवाह प्रित्यर्थ तिथे मोठी यात्रा देखील सादर केली जाते.
प्रयागराज, ज्याला पूर्वी कधी काळी अलाहाबाद असंही नाव होतं, ते शहर रामायणातलं अत्यंत महत्वाचं शहर आहे, अत्यंत पवित्र शहर. इथूनच रामाचा वनवास सुरू झाला. वनवासाला जाण्यापूर्वी या शहरातूनच रामचंद्रांनी आपलं प्रयाण केलं. राम, सीता आणि लक्ष्मण इथून 14 वर्षाच्या वनवासाला गेले, म्हणून हे शहर आपल्या दृष्टीने अत्यंत महत्वाचं आहे. मग या सर्व भागांबद्दल, विशेषतः दंडकारण्याबद्दल वरवर मुनी स्वामींनी एक सुंदर स्तोत्र लिहिलेलं आहे. त्यातल्या 2च ओळी सांगतो. कारण वासाय खरदूषण शत्रवे वृधराजाय भक्ताय मुक्तिदायास्तु मंगलम सादरम शबरी दत्त फलमूला विलासणे सौलभ्य परिपूर्णाय सत्वोंद्रिताय मंगलम. ज्या रामाने दंडकारण्यात खरदूषणाचा वध केला, एवढंच नव्हे तर अनेकांना मुक्ती दिली. शबरीसारख्या एका वनवासी स्त्रीने दिलेलं एक साधं बोराचं फळ अत्यंत आनंदाने जणू काही प्रसाद म्हणून ग्रहण केलं, अशा त्या रामाला मी नमन करतो. दंडकारण्य हा रामायणातला अत्यंत महत्वाचा भाग, जिथून रामायणाच्या एका मोठ्या कथानकाला परिवर्तन किंवा नवीन दिशाच प्राप्त होते. इथेच दंडकारण्यामध्ये हनुमानाला प्रभू रामचंद्राला चंद्राची भेट झाली, आणि त्याहीपेक्षा महत्वाचं म्हणजे या दंडकारण्यात रामाचा पराक्रम आपल्याला दिसून येतो. आज हा दंडकारण्य एक मोठा प्रदेश मानला जातो. काही भाग ओरिसा, छत्तीसगड, मध्य प्रदेशचा धरून दंडकारण्य होतो असं आपण मानतो. चित्रकूट नावाच्या एका भागाबद्दल आपल्याला प्रत्येकालाच आदराने माहीत असायला पाहिजे. इथेच प्रभू रामचंद्र आणि भरताची भेट झाली. भरत भेट म्हणून अत्यंत प्रसिद्ध, रमणीय, मनोरम आणि मनाला चटका लावणारा प्रसंग जो कुठे घडला असेल तर तो या चित्रकूटालाच घडलेला आहे. येथूनच रामाचा खरा वनवासाचा प्रवास जणू काही सुरू झाला, आणि म्हणून या जागेला भरत मिलापाची जागा असंही लोक आनंदाने म्हणतात. किष्किंधा या नगराबद्दल काय सांगायचं. आपल्यापैकी अनेकांनी जर समजा कर्नाटकाचा प्रवास केला असेल, हंपी नावाचं शहर पाहिलं असेल, तर किष्किंधेचाही आपल्याला परिचय झाला असेल. अत्यंत महत्वाचं शहर. इथे रामकथेला पूर्णत्व मिळालेलं आहे. इथे याच शहरामध्ये रामाच्या जीवनातली सगळ्यात महत्वाची घटना म्हणजे राम आणि सुग्रीवाची मैत्री, आणि त्याच्यानंतर रामाला मिळालेलं एक सामर्थ्य असणारं वानरांचं सहाय्य, ही बाब फार महत्वाची आहे. तुंगभद्रा नावाच्या नदीच्या काठावर हे शहर आहे. पंचवटीबद्दल काय सांगायला पाहिजे. आपल्या महाराष्ट्रात आहे, इथून फार जवळ आहे. अनेकांनी त्या पवन अशा स्थळाला भेट दिली असेल, तिथल्या काळ्या रामाचं मंदिर पाहिलं असेल. रामाच्या जीवनाला बदल घडवून आणणारा जर घटना म्हणजे सीतेचं हरण इथूनच झालेली आहे. आपल्यापैकी अनेकांनी काळ्या रामाचं मंदिर पाहून खूप आपल्याला आनंदही झाला असेल. मग रामोत्तर शतनाम स्तोत्र नावाच्या एका स्तोत्रामध्ये ब्रह्मानंद स्वामींनी काय वर्णन केलं आहे लक्षात घेण्यासारखं आहे. सर्वेश्वरः सर्वमया सर्वभूतोपकारकः सर्वेषां मुकारार्थम यः साकारो निराकृती स भवत्येव लोकस्मिन् संसार भयनाशन यदा यदा लोकानां भयमुत्पदयेत् तदा. श्री शतकोटी राम. एकंदरीतच कोणत्याही भयापासून मुक्ती देणारा, सर्व संकटांपासून मुक्त करणारा जो राम आहे तो येथेच निवास करतो. मग रामायणात अनेक नद्यांचा उल्लेख आहे. ही गोष्ट फार महत्वाची आहे. एखाद्या माणसाला भूगोलाचा परिचय नसेल, त्या भागातल्या टोपोग्राफीचा म्हणजे भौगोलिक परिस्थितीचा अंदाज नसेल, तर तो त्या भागाबद्दल काही फारसं चांगलं लिहू शकत नाही. खरं आणि वास्तववादी तर नक्कीच लिहू शकत नाही. परंतु रामायणात जेवढ्या नद्यांचा उल्लेख आहे त्यांचा जर विचार आपण केला, त्यांच्या स्थळांचा विचार केला, तर असं लक्षात येईल की अरे बापरे, या माणसाला वाल्मिकी ऋषींना किती प्रचंड ज्ञान असलं पाहिजे भूगोलाचं, भारताचं, आणि त्यांनी कदाचित संपूर्ण भारताचं खूपच काळजीपूर्वक अध्ययन देखील केलं असेल. 15 प्रमुख नद्यांचा आणि एकंदरीत जवळपास 43 छोट्या लहान मोठ्या नद्यांचा उल्लेख रामायणात आहे. शरयू अयोध्येपाशी रामाच्या जन्मस्थानी, गंगा आणि शरयू इथून रामाची विश्वामित्रांची भेट झाली. शोण नावाची नदी, येथे विश्वामित्रांनी रामाला ज्ञानप्राप्तीचा उल्लेख केला. सिद्धाश्रम रामाची विश्वामित्रांबरोबर इथे रामाने निवास केला. तमसा अनासाचा कालावधी रामाने याच नदीच्या किनाऱ्यावर घातला. गोमती नदी, काही वेळ वनवासाच्या काळामध्ये राम याही नदीच्या तीरावर राहिले. सिंधक्का ही नदी रामाने, या नदीचा आज ही नदी कुठे आपल्याला माहित नाही, तर पुढे मी सांगणारच आहे. शृंगवेरपूर, या सर्व नद्या आणि त्यांचं महत्व आपल्या लक्षात आलं पाहिजे. या सर्व नद्या कशा प्रकारे भारतात प्रवास करतात, कशा प्रकारे त्यांचा प्रवाह, याचा एक छोटासा नकाशाच मी इथे तुम्हाला सोबत दाखविलेला आहे.
त्याहीपेक्षा आणखीन एक उत्तम असा टोपोग्राफिकल म्हणजेच अवकाशातून काढलेला नकाशा जो आहे या वेगवेगळ्या नद्यांचा आणि त्यांच्या प्रवाहाचा, तो मला इंटरनेटवर उपलब्ध झाला. त्याच्यावरून आपल्या लक्षात येईल की शरयू, तमसा, वेदश्रुती, गोमती, अ, वदरथी, बाल्कुनी, गंगा, यमुना, मंदाकिनी या सर्व नद्या त्या काळात होत्या. सरस्वती नदीचा उल्लेख त्याच्यामध्ये विलक्षण महत्त्वाचा मानला जातो. शरयू ही नदी कशाकरता प्रसिद्ध आहे? तर रामाचं महानिर्वाण देखील याच नदीच्या किनाऱ्यावर झालं. रामाने आपला जीवनाचा शेवट याच नदीवर केला. मंदाकिनी, वनवासाची पहिली 2 वर्ष रामाने या नदीच्या तीरावर घालवली. संध्याकाळी ही नदी आज कुठे आहे आपल्याला माहित नाही. पण असं मानलं जातं की अयोध्येच्या दक्षिणेला 110 किलोमीटर अंतरावर असणारी नदी जी आहे, तीच ही संध्यक्य असावी. तिला आदिगंगा असंही नाव आहे. वेदश्रुती या नावाची देखील नदीचा उल्लेख केला जातो. ती देखील अयोध्येच्या आसपासच कुठेतरी आहे. यमुना ही रामायणातली एक अत्यंत महत्त्वाची नदी आहे. या नदीच्या तीरावर रामायणातल्या जीवनातल्या अनेक महत्त्वाच्या घटना घडल्या आणि एवढंच नव्हे, तर या नदीनी रामायणाला एक वेगळ्या प्रकारचं वळण मिळवून दिलं. राम आणि लक्ष्मण इथे विश्रामाकरता जिथे एका वडाच्या झाडाखाली राहिले होते, त्याला अक्षयवट असे देखील नाव आहे. आणि गंगेचं काय सांगायचं? वनवासाला प्रारंभ करताना केवट रामाला नदीमधून आपल्या नावेतून इथूनच घेऊन गेला होता आणि त्यामुळे त्यावर आधारित अनेक काव्ये आपल्या परिचयाचीच आहेत. रामायणात अनेक पर्वतांचा उल्लेख आहे आणि त्या पर्वतांचं स्थान कुठे आहे याचाही उल्लेख आहे. पण त्यापैकी काही पर्वत कुठे आहे हे आपण आज सांगू शकत नाही. कदाचित त्या लहान टेकड्या देखील असू शकतात. अयोमुख, अरिस्था, उदयगिरी, अंजन पर्वत, कंचन, काम, जंबू, कुंजीर, मधुरन, वज्र, मानस, वराह, विंध्य, शिशिर, संरोचन, सह्य आणि सुदामन. सुग्रीवाज ॲटलास या पुस्तकामध्ये या पर्वतांचं नेमकं स्थान कुठे आहे हेही नेमकं सांगितलेलं आहे. ऋषमुख पर्वत हा रामायणातला एक अत्यंत महत्वाचं स्थान आहे. ही अशी जागा आहे की जिथे रामभक्त हनुमान आणि रामाची भेट झाली आणि त्यानंतर राम आणि हनुमान हे एकमेकांपासून अविभक्त असणारी अशी जोडी निर्माण झाली. प्रभू श्रीरामाने हनुमानाला येथेच अनुग्रह दिला. हनुमानाला त्याच्या शक्तींची जाणीव करून दिली. कर्नाटकामध्ये असणारा हा पर्वत आजही पवित्र मानला जातो. काही इतरही पर्वतांचा उल्लेख केला जातो. त्याच्याबद्दलचा वाल्मिकी रामायणातला श्लोक लक्षात घेण्यासारखा आहे. अंतरा मेरुम अस्तमच तालो दश शिरा महान जातरूपमय श्रीमान भाज्यते चित्रवैदिकः. कितीतरी प्रकारच्या पर्वतांचा, पहाडांचा याच्यात उल्लेख आहे. त्याचा सुद्धा आता सॅटेलाइटच्या माध्यमातून नकाशा काढण्यात आला आणि ते पर्वत नेमके कुठे आहेत हेही शोधण्याचा प्रयत्न झालेला आहे. अंजनेय पर्वताला मात्र फार महत्व आहे. कर्नाटकात असणारा हा पर्वत कशाकरता महत्व आहे? येथेच हनुमानाचा जन्म झाला होता आणि म्हणून या पहाडीला अंजनेय पर्वत असं म्हणतात. ऋषमुख पर्वतावर हनुमानाची आणि रामाची भेट झाली होती. त्याच पर्वतावर सुग्रीवानी रामाची परीक्षा देखील घेतली होती. 7 ताड वृक्षांना एकाच बाणाने त्याच्यातून त्याला त्याच्यावर प्रघात करायचा, आघात करायचा असा पण लावला होता. कारण वाली असं वारंवार करू शकत होता. रामाने ते लीलया करून दाखवलं. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, कर्नाटकातल्या होयरेश्वराच्या मंदिरात या घटनेचं चित्रीकरण दगडावर करण्यात आलं. इतकं सुंदर चित्र आहे की आपण जर प्रत्येकाने पाहिलं तर आपल्याला आश्चर्य वाटेल की इतकी सुंदर स्थापत्यकला आपल्या देशात कशा कशा प्रकारे व्यक्त झालेली आहे. सुग्रीवाची आणि रामाची जिथे भेट झाली आणि दोघांमध्ये संधी झाली त्याही पर्वताचा उल्लेख तो पर्वत सुद्धा आज कर्नाटकात आहे. हंपीपासून अत्यंत जवळ असणारी ही जी जागा आहे त्याच्या बाजूला रामायणात उल्लेख केलेल्या पंपा सरोवरासारखं एक सरोवर देखील आज उपलब्ध आहे. रामाची स्तुती इंद्राने देखील केलेली आहे. देवमे यत्र कुत्रापि स्थिताया अपि सर्वदा त्वत्पाद कमले सक्ता भक्ती देव सदा स्तुतमे. रामाची स्तुती कोणी केली नाही? सर्वांनीच केली आहे. परंतु या रामनामाचा आमच्या प्रांताशी, आमच्या प्रदेशाशी संबंध आहे याचा अभिमान अनेकांना आहे. छत्तीसगड सरकारने तर ज्याच्याकरता राम वनामध्ये छत्तीसगडात कुठे कुठे राहिले असतील अशा जागा शोधून काढण्याचा एक संशोधन प्रकल्पच राबवला होता. आणि त्या सर्व जागा शोधून काढल्यानंतर तसा एक नकाशा करून त्यांनी आपल्या टुरिस्ट डिपार्टमेंट, आपल्या पर्यटन विभागाद्वारे प्रकाशित केला आणि लोकांना आमंत्रित केलं की जर तुम्हाला रामचरित्र समजून घ्यायचं असेल, रामाचा वनवासाचा काळ कसा गेला हे समजून घ्यायचं असेल, तर या सर्व जागा आमच्या छत्तीसगडमध्येच आहेत. रामेश्वर हा रामायणातला शेवटला टप्पा, भारताचा शेवटला भाग.
येथेच रामाने सेतुबंधनाला प्रारंभ केला. येथेच रामाने शिवाची पूजा केली. इथेच रामाला रावण प्रत्यक्ष पुरोहित म्हणून आला. इथे महादेवाचं एक प्रचंड मोठं मंदिर आहे. आपल्यापैकी अनेकांनी पाहिलं असेल. स्थापत्यकलेचा सर्वोत्कृष्ट नमुना आहे. वापस येताना देखील लंकेवरून रामाने इथे निवास केला होता. सीतादेवीनी इथे शिवलिंगाचा अभिषेक केला होता, असा उल्लेख वाल्मिकी रामायणात आहे. मग रामसेतू नावाची वस्तू आहे का हो? अनेकांच्या दृष्टिकोनातून रामसेतू नावाची कोणतीही वस्तू नाही, ती कल्पित आहे. ती निसर्ग निर्मित आहे. ॲडम्स ब्रिज असंही त्याला इंग्रजांनी नाव दिलं आणि बरेच लोक अभिमानाने रामसेतूला ॲडम्स ब्रिज असंही म्हणतात. त्याचं कारण त्यांनाच कदाचित माहिती असेल. परंतु आता वेगवेगळ्या प्रकारचं संशोधन होत आहे. काही लोकांच्या मते रामसेतू ही वस्तू, ही जागा खरोखर आहे आणि हा रामसेतू 7,000 वर्ष जुना आहे, असा काही संशोधकांचा, म्हणजे रामायण काळातलाच आहे असा काही संशोधकांचा दावा आहे. त्याच्याकरता सॅटेलाईटच्या माध्यमातून, उपग्रहाच्या माध्यमातून घेतलेल्या चित्रांचा आधार देखील दिला जातो. अनेकांनी त्या संपूर्ण सेतूची रचना कशा प्रकारच्या दगडांनी झाली असेल त्याचंही पृथक्करण करण्याचा प्रयत्न केला आहे आणि त्या माध्यमातून रामसेतू खरोखर होता हे सिद्ध करण्याचा प्रयत्न सातत्याने चालू आहे. त्या रामसेतूचं रक्षण केलं पाहिजे, कारण येथेच रामाने आपल्या पराक्रमाच्या माध्यमातून समुद्राला नमवलं होतं, असंही सांगितलं जातं. अर्थातच याच्याबद्दल वाद असणं स्वाभाविक आहे. ज्या गोष्टींचे निश्चित आणि नेमके पुरावे आपल्याला उपलब्ध होत नाहीत त्यांच्याबद्दल दावे प्रतिदावे होणारच, त्याच्यात काही आश्चर्य नाही. मग रामाचा प्रवास कसा झाला याचा एक छोटासा नकाशा तुम्हाला मी दाखवू इच्छितो. अयोध्येपासून सुरू झाला तमसा नदी, शृंगवेरपूर नगर, प्रयाग, चित्रकूट, दंडकारण्य, पंचवटी, मातंग ऋषीचा आश्रम, ऋषमुख पर्वत, प्रसवनगिरी, धनुष्यकोडी, रामेश्वरम आणि तिथून नुवारा युलय लंका. वेगवेगळ्या प्रकारे हा प्रवास दाखविण्याकरता काही लोकांनी त्याचा नकाशाच तयार केला आहे आणि त्यात अनेक महत्वपूर्ण स्थळांचा उल्लेख करून ती नेमकी भारतात कुठे आहेत हे सिद्ध करण्याचाही प्रयत्न केलेला आहे. नंदीग्राम म्हणजे आजचं नांदेड, जिथे की भरत आणि राम वनवासातून परत येईपर्यंत निवास केला होता आणि जर राम आला नाही तर अग्नी प्रवेश करीन अशी प्रतिज्ञा घेतली होती, ते आजचं नांदेड इथेच आहे. आणि या सर्व स्थळांच्या एकंदरीतच रचना, त्याच्या आधारावर रामायणाची सत्यता आणि सिद्धता करण्याचा अनेकांनी प्रयत्न केला आहे. ही आपल्या सर्वांकरता भारतीय म्हणून तरी अभिमानाचीच बाब मानली पाहिजे. मग राम लंकेचा विजय झाल्यानंतर परत वापस कसे गेले याचाही काही विद्वानांनी नकाशा केला आहे. त्यांच्यामध्ये 21 वेगवेगळ्या ठिकाणी निवास करत राम लंकेवरून अयोध्येला वापस गेले असावेत आणि त्याचा जो प्रवास झाला तो कोणत्या दिवशी कुठे कुठे झाला असेल आणि 21 दिवसातच हा प्रवास पूर्ण झाला असेल किंवा नाही हे सिद्ध करण्याचा काही लोकांनी प्रयत्न केला आहे. एकंदरीतच रामचरित्र अद्भुतच आहे. या सगळ्या रामचरित्राचं एका श्लोकामध्ये वर्णन एकश्लोकी रामायणात केलं आहे. आपल्यापैकी अनेकांना हा श्लोक पाठही असेल. मग लंकेचा आणि रामायणाचा काही संबंध आहे का? मी तुम्हाला एक गोष्ट अभिमानाने सांगू इच्छितो. माझे एक शिक्षक होते, ते नंतर नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू झाले, डॉक्टर मधुसूदन चांदसरकर. त्यांनी सप्तसागरातील लंकेचा शोध नावाचं एक उत्तम पुस्तकच लिहिलेलं आहे. त्यात त्यांनी लंका हीच रावणाची लंका होती हे सिद्ध करण्याचा प्रयत्न केला आहे. यासोबतच आणखीन एका घटनेचा मला उल्लेख करायला पाहिजे. ऑर्थर सी क्लार्क नावाचे एक प्रख्यात विज्ञान कथा लेखक होते. त्या ऑर्थर सी क्लार्क यांना एकदा ऑस्ट्रेलियावरून अमेरिकेला जायचं होतं विमानाने. जाताना ते कोलंबो मार्गाने जात होते. विमानतळावर आता वाचायला काहीतरी हवं म्हणून त्यांनी एक पुस्तक घेतलं. त्या पुस्तकाचं नाव होतं श्री रामायण. हे पुस्तक वाचताना ते लंकेपाशी जेव्हा त्यांचं विमान आलं कोलंबोला, तेव्हा त्यांनी अवकाशातून जेव्हा कोलंबो शहर पाहिलं आणि ते म्हणाले, माय गॉड, व्हॉट इज दिस? हे काय आहे? रामायणात ज्या लंकेचा अवकाशातून ती कशी दिसेल असा जो उल्लेख केलेला आहे तशीच ही लंका आहे. आणि केवळ श्री क्लार्क त्याच्यावर थांबले नाहीत. त्यांनी एक उत्तम अशी विज्ञान कथा लिहिली आहे. तिचं नावच आहे रामाशी एक मुलाखत, रांदेवू विथ रामा. आपल्याला रामायणाबद्दल, लंके आणि रामायणाच्या संबंधाबद्दल आपल्या मनात संदेह असू शकतो, परंतु अनेक विद्वानांना ती गोष्ट मात्र खरी वाटते. मग या लंकेमध्ये रामायणाच्या दृष्टिकोनातून काही पुरावे आहेत का? तर एक 2-3 गोष्टी मला तुम्हाला सांगावयाच्या आहेत. आपण कश्यप ऋषींचं नाव ऐकलं असेल. लंकेचा आदिपुरुष म्हणून कश्यप ऋषींचाच उल्लेख केला जातो. या कश्यप ऋषींच्याच 2 कन्या अदिती आणि दिती, त्यांच्यापासून पुलस्त्यापासून रावण, विश्रवा रावण अशी परंपरा आहे हे आपण मान्य करतो. आणि त्या पुलस्त्य ऋषींचा आणखीन एक मुलगा म्हणजे कुबेर. त्यांनी एका मोठ्या राजवाड्याची आणि किल्ल्याची रचना केली होती. त्याचं नाव श्रीगिरी होतं असाही उल्लेख रामायणात आहे. आज जर आपण लंकेला भेट दिली तर तुम्हाला तिथे श्रीगिरी या नावाचा एक पहाड आणि किल्ला पाहायला मिळेल. आणि गमतीची गोष्ट म्हणजे त्याचे पाय खरोखरच सिंहाचे आहेत.
रावणाचा वाडा आणि रावणाचा किल्ला म्हणून एका भग्न अवशेषाचाही उल्लेख श्रीलंकेत वारंवार केला जातो आणि असं सांगितलं जातं की हा रावणाचा असा एक वाडा होता की ज्याचा हनुमानाने विध्वंस केला असेल. अशोक वाटिकेबद्दल आपल्या मनात कोणाच्या मनात संदेह असू शकतो, पण असं मानलं जातं की सीता तिथे सीतेने हनुमानाला तिथे दर्शन दिलं आणि हनुमानाने तिला तिथे रामाची अंगठी दिली होती. अशा अनेक गोष्टी श्रीलंकेत आहे असा असा एक दावा केला जातो. श्रीलंकेच्या पर्यटन विभागाने तर असा एक नकाशाच तयार केला आहे. त्यात कोणकोणत्या घटना, कोणकोणती स्थळं, कोणकोणती मंदिरं रामकालीन आहेत आणि त्यामुळे श्रीलंका हीच रावणाची श्रीलंका आहे, असं त्यांनी आपल्या पर्यटनाच्या विकासाकरता केलेला दावा सत्याला धरून आहे असं आपण म्हणायला हरकत नाही. मग हा रावण खरंच होता तरी कोण? दशानन, ज्याच्यामध्ये 10 दोष होते. कोणते 10 दोष? विवश, क्रोध, लोभ, अत्यारूढी म्हणजेच एक प्रकारचा आक्रमकपणा, ईर्ष्या, द्वेष, निराशा, संशय, मोह आणि आळस. असे 10 गुण ज्याच्यामध्ये आहेत तो दशानन. आणि म्हणून वागायचं असेल तर रामासारखं वागा, रावणासारखं नाही, असाही एक संदेश आपल्याला एका सुभाषिताद्वारे दिला जातो. मग रावणाची भारतात मंदिरं आहेत का हो? जर राम आणि रावण ह्या दोन्ही गोष्टी खोट्या होत्या, कल्पित होत्या, तरी सुद्धा त्या रावणाची, कारण शेवटी तो महापंडित होता, तो विद्वान होता, तो महान पराक्रमी होता. रामायणामध्ये रावणाच्या केवळ दोषांचंच वर्णन केलेलं नाही, त्याच्या गुणांचंही वर्णन अत्यंत मुक्तकंठाने केलं आहे. तो एक प्रकारचा महात्मा होता अशाच प्रकारचं वर्णन आहे. त्यांनी केलेल्या संस्कृत रचनांचाही उल्लेख आहे. रावणकृत शिवस्तुतीचा आपल्याला कदाचित परिचय देखील असेल. आणि खरं सांगायचं म्हणजे उत्तर प्रदेशामध्ये, कानपूरमध्ये, राजस्थानमध्ये, मध्य प्रदेशात, आंध्र प्रदेशात रावणाची मंदिरं देखील आहेत. त्यांची नियमित पूजा देखील होते. आपल्या देशाचं हेच खरं वैशिष्ट्य देखील मानलं पाहिजे. मग या रावणाची मंदिरं कशा कशा प्रकारची आहेत? काही अत्यंत प्राचीन स्वरूपाची आहेत. एका ठिकाणी रावणाची अत्यंत सुबक अशी दशग्रीव असेल 10 तोंडांची मूर्ती आपण आजही पाहू शकतो. रावणाला दिलेलं शंकराचं पवित्र लिंग त्यांनी ते गणपतीपाशी कसं दिलं, गोकर्ण महाबळेश्वरला तशा प्रकारची मूर्ती देखील आहे. तर काही एका प्राचीन मंदिरांमध्ये दशाननाची वेगळ्या प्रकारची मूर्ती आणि काही जुनी मंदिरं देखील आपल्या देशात आज उपलब्ध आहेत. विशेषतः कर्नाटक, तमिळनाडू, केरळमध्ये रावणाची मंदिरं देखील आहेत. रामायण झालं होतं का नाही हा वादाचा विषय असू शकेल, पण रामायणाच्या अनेक जुन्या पोथ्या आज उपलब्ध आहेत. त्याच्यापैकी 2 ग्रंथांचा उल्लेख मला अगत्याने केला पाहिजे. सुमारे 500 वर्षांपूर्वी राजस्थानमधल्या मेवाड भागामध्ये रामायणाचं चित्ररूपात वर्णन करणारी पोथी तयार झाली. ती आजही अत्यंत लोकप्रिय आहे. आपण रामायणातील जी बहुसंख्य चित्र पाहतो ती त्याच पोथ्यांवरून तयार करण्यात आलेली आहे. यापैकी प्रत्येक पानावर रामायणातल्या एकेका प्रसंगाचं अत्यंत सुंदर असं चित्रण करण्यात आलेलं आहे. ही पोथी आज अत्यंत दुर्मिळ, अत्यंत मौल्यवान मानली जाते. आपल्या सुदैवाने तिचं आता एक डिजिटल एडिशन उपलब्ध झालं आहे, पण अद्यापही ते इंटरनेटवर मात्र उपलब्ध नाही. रामायणाची एक अत्यंत जुनी पोथी म्हणजे केव्हाची आहे तर 6व्या शतकातली उपलब्ध आहे. याशिवाय रामायणाच्या 11व्या-12व्या शतकातल्या अनेक पोथ्या आज वेगवेगळ्या मंदिरांमध्ये, वेगवेगळ्या जुन्या काळातल्या राजवाड्यांमध्ये, काही ग्रंथालयांमध्ये देखील उपलब्ध झाल्या आहेत. हळूहळू रामायणकालीन या सर्व ग्रंथांचं किंवा रामकथांच्या या सर्व ग्रंथांचं संग्रहण करण्याचा, त्यांचं योग्य प्रकारे डिजिटलायझेशन करून ती लोकांना सहजपणे उपलब्ध करून द्यावं, त्यांचा संशोधनासाठी वापर व्हावा, याच्याकरता आता प्रयास सुरू झाले आहेत. अयोध्येला एक मोठं रामसंग्रहालय होत आहे. ही आपल्या सगळ्यांकरता अभिमानाची बाब आहे. युद्ध संपल्यानंतर राम लंकेत कुठे राहिला होता याचा काही लोकांनी अभ्यास केला आहे आणि त्याच्या आधारावर जवळपास 4-5 वेगवेगळ्या अशी ठिकाणं शोधून काढली आहेत की जिथे राम युद्ध संपल्यानंतर राहिला आणि तिथूनच मग परत तो भारताकडे त्यांनी प्रयाण केलं असेल. आता गेल्या 4 वर्षांपूर्वी रामायणातल्या या सर्व प्रसिद्ध स्थळांचं, या सर्व तीर्थक्षेत्रांचं एकत्रीकरण करून श्री राम सर्किट या नावाची एक योजना आपल्या शासनाने, विशेषतः रेल्वेने आणि पर्यटन विभागाने राबवली आहे. आणि या सर्व तीर्थक्षेत्रांना, या सर्व पवित्र स्थळांना, पर्यटन स्थळांना जोडण्याकरता प्रयत्न सुरू आहेत. ही खरोखरच एक स्तुत्य बाब आहे. ज्यांची कोणाची रामायणावर श्रद्धा असेल, रामावर विश्वास असेल, राम ज्यांना ज्यांना पूजनीय वाटतो, त्या सर्वांना या स्थळांचं दर्शन होण्याची ही सुवर्ण संधी अशा प्रकारे उपलब्ध करून देणं ही एक खरोखरच चांगली योजना आहे. मग असा तो राम होता. आपण त्याला समजून घेतलं पाहिजे, त्याच्यासारखं जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि म्हणून रामरक्षेतला शेवटला जो श्लोक आहे तो सांगतो आणि थांबतो. राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यम श्रीराम नाम वरानने. शेवटी रामासारखं दुसरं काही नाही. त्याच्या एका नावातून आपण अनेक आपल्या पापांपासून मुक्ती मिळवू शकतो. जीवनात चांगला जगण्याचा मार्ग मिळवायचा असेल, शोधायचा असेल, कोणता तरी आदर्श डोळ्यापुढे ठेवायचा असेल, मग तो पुरुष म्हणून असेल अथवा देव म्हणून असेल,
त्यांना कोणी देव मानलंच पाहिजे असा आग्रह किंवा अशी सक्ती करायचं काही कारण नाही. पण जर आपल्याला पुरुषांमधला सर्वोत्कृष्ट पुरुष पाहायचा असेल, संकटांमध्ये धीरोदात्तपणे उभा राहणारा, पराक्रमाचं वेगवेगळ्या प्रकारे प्रदर्शन करणारा, आपल्या अवतीभोवती असणाऱ्या आपल्या अनुचरांना, सहकाऱ्यांना आणि नातेवाईकांना आणि आप्तेष्टांना सोबत घेऊन चालू शकणारा असा जर कोणी सर्वज्ञ, उत्तम स्वभावाचा पुरुष कोणी असेल, तर तो श्रीराम आहे. याच्याबद्दल आपल्या मनात संशय कशाला असायला हवा? आणि म्हणून त्या रामाचं आपण स्मरण करूया. एवढं बोलतो आणि थांबतो. धन्यवाद.